फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. फाशीची अंमलबजावणी झालीच पाहिजे. फाशीची अंमलबजावणी झालीच पाहिजे. फाशीची अंमलबजावणी झालीच पाहिजे. अशा नराधमाला फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. अशा नराधमाला फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. बापू नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. काय पाहणार? खरं तर माणुसकीला काळिमा फासेल अशा पद्धतीचं कृत्य तिथं घडलं होतं. नरसापूरमध्ये ज्या वेळेस घटना घडली त्याच्यात जी दुर्दैवी आमची लेक होती ती दुर्दैवाने सोलापूरची आहे. ह्याचं जास्तच दुःख संपूर्ण सोलापूरकरांना आहे. खरं तर वास्तविक महाराष्ट्रात अशा घटना कुठेही घडत असतील तर त्या फास्टॅग कोर्टामध्ये 3 महिन्याच्या आत निकाल झाला पाहिजे. अशा पद्धतीचं धोरण सरकारने याच्या पुढच्या काळामध्ये अवलंबलं पाहिजे आणि अशा प्रकरणामध्ये कठोर शिक्षा. खरं तर नुसतं फाशी दिली आहे ही कागदावर न होता एखाद्या महिन्याच्या आत त्याला खऱ्या अर्थानं फाशीवर लटकवलं पाहिजे. तरच आम्हा सोलापूरकरांना या गोष्टीला न्याय मिळाला असं म्हणावं लागेल. कारण तुम्हाला माहित आहे न्याय प्रक्रियेमध्ये परत दयेचा अर्ज या सगळ्या गोष्टीत त्याची कुठेतरी फाशी चालढकल होईल का हिची भीती सर्वसामान्य माणसाला वाटते. त्याच्यामुळे असं कुठल्याही गोष्टीतनं चालढकल न होता लवकरात लवकर याला फासावर लटकावलं पाहिजे असं आमचं मत आहे. आज पुणे जिल्हा नसरापूर येथील ज्या चिमुकलीवर 3 वर्षाचा अत्याचार झाला होता, भीमराव या नराधमाने क्रूर हत्या केली, तिची बलात्कार केला. अशा ह्या नराधमाला फाशीची शिक्षा ह्याच्यापेक्षाही कठोर शिक्षा व्हायला हवी. पण कठोर शिक्षा म्हणजे काय नेमकी? फाशीपेक्षा ह्याच्या पलीकडे काय असणार आहे? पण आम्हाला असं वाटतं की त्याला असे ते काय म्हणतात की जेव्हा शिवाजी महाराज होते त्यांच्या काळामध्ये जेव्हा चटके द्यायचे तसे त्या क्रूर व्यक्तीला ना असे चटके दिले पाहिजेत. आणि जीवघेणी काय हत्या असते हे त्यालाही कळलं पाहिजे की त्याचा आत्मा कसा तळतळ केला असेल त्या चिमुकलीचा. ह्यातून आपल्याला एवढंच सांगायचं की आजपर्यंत महिलांवरती अत्याचार होतात किंवा चिमुकलीवरती होतो. चिमुकलीला तर बोलताच येत नाही पण मोठ्यांनाही काय सांगता येत नाही. त्या काही म्हणजे घरच्यांना भिवून किंवा कुठे काय माहिती पडेल याच्यातून भिवून थांबतात. असं न होता जर तुम्ही भर चौकात भर रस्त्यात त्या नराधमाला जर शिक्षा दिलीत तर कुठेतरी आम्हाला वाटेल की आम्हाला महिलांना न्याय मिळाला. आणि इथून पुढे जर अशीच शिक्षा राहिली तर कोणताही नराधम असं कृत्य करताना 10 वेळा नाही 1000 वेळा विचार करेल. आणि जसं शिवाजी महाराज शिक्षा देत होते त्या पद्धतीनंच ह्याही काळामध्ये व्हायला हवं अशा आमच्या अपेक्षा आहेत. घोडके नसरापूर इथे झालेल्या लहान मुलीवर जे अत्याचार झाले ना त्याबद्दल ना आज जे सरकारने फाशीची शिक्षा जे हे घोषणा सुनावली आहे त्यापेक्षा जे आजच फाशीची शिक्षा दिली असती ना खरंच आम्हाला खूप अभिमान वाटला असतं. जसं दसऱ्याच्या दिवशी एका रावणाचा वध होतो ना तसं आज वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी एका नराधमाचा वध झाला असता. त्या माऊलीला किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील. त्या लहान चिमुरडीला जन्म देताना त्या नराधमाला जागेच ठेचलं पाहिजे होतं. एवढा वेळ घ्यायलाच नाही पाहिजे न्यायालयाने. आता वेळ का होईना पण त्याला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. त्याच दिवशी आम्हाला खरं न्याय मिळाला असं वाटेल.